श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी माऊली आज तुझ्यापर्यंत काही विशेष संदेश घेऊन आले आहेत. जेव्हा तू हा संदेश संपूर्ण ऐकशील तेव्हा तुला या संदेशाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण संकेत देण्यात येतील. ते संकेत तू ऐकावे अशी माझी इच्छा आहे. जर तू ते ऐकशील तर तुला ते भरभराट तो आनंद प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. बाळा, माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत. तुझ्या आयुष्यातील ते सुखद अनुभव देणारे आहेत. तुझ्या जीवनातून क्लेश, दुःख आणि विपदा आपदा समाप्त करणार आहेत. तेव्हा या संदेशाला शेवटपर्यंत ऐकण्यासाठी येथेच माझ्यासोबत राहा, कारण मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद द्यायला आलो आहे. कारण तू माझी प्रार्थना मनोभावे करत आहेस, म्हणूनच मला तुझ्यासाठी ते करायचे आहे. माझे कार्य तुला आज जरी दिसत नसले तरी ते सतत तुझ्यासाठी घडत आहे. तुझे स्वामी माऊली आज तुझ्यापर्यंत आले आहे. तेव्हा विश्वासाने या संदेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याबरोबर राहा आणि माझे येणारे आशीर्वाद, चमत्कार तुला प्राप्त होतील. विश्वास ठेव, मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. मी तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. अगदी कठीण काळातही मी तुमच्यासोबतच आहे याचा विश्वास तुम्हाला आता अधिक व्हायला लागेल. कारण हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर मी जेव्हा तुम्हाला हे सांगतो तेव्हा तुझा अधिक विश्वास बसणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला दुर्लक्ष करू नकोस, कारण मी तुझा देव आहे. ज्या क्षणाला तुम्ही पाहता की साखर मुंग्यांना आकर्षित करते, त्याचप्रमाणे तुमच्याकडे आता खूप काही पैसा, आनंद येण्याच्या स्थितीत आहे. तुम्ही केलेले चांगले कर्म आता तुम्हाला फळाला येताना दिसून येतील, कारण तुम्ही ते फळ घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे. मी तुम्हाला आज्ञा करतो, मागील काळात तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत, जे काही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी धडपड केली आहे, ते सर्व काही आता तुम्हाला आशीर्वादासह प्राप्त होणार आहे. तुमच्या त्या दिव्य आशीर्वादासाठी देवाकडे तुम्ही प्रार्थना केली आहे, तर मग आता ते आशीर्वाद येत आहे. सज्ज व्हा, कारण देव तुमच्याकडे कृपादृष्टीने आनंदाने पाहत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, सावध हो, माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने चमत्कार करायला तयार आहे. तेव्हा आता ते स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. जेव्हा तुम्ही मनोमन काही इच्छा करता आणि देवाला ते पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करू लागता, तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात. उद्या काही तुम्हाला असे प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी खूप काही आनंदाने भक्ती आणि प्रार्थना केले आहे. तुम्ही माझ्याकडे श्रद्धेने खूप काही व्याप्त होऊन आला आहात. तेव्हा मी तुम्हाला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाही. माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करून पाहत आहेत. तेव्हा ते स्वीकार करायला तयार. तुम्हाला हवा असलेला पैसा तुमच्या दिशेने येत आहे. तुमच्या बँक खात्यात इतके पैसे जमा होतील ज्यासाठी तुम्ही तितकी रक्कम माझ्याकडे खूप काही प्रार्थना करून मागितली आहे. देव म्हणतात, बाळा, ते सर्व काही तुझ्या कर्मामुळेच तुला प्राप्त होणार आहे. पण देव तुला ते अधिक आशीर्वाद, असे काही मोठे आशीर्वाद देऊ इच्छितात, ज्यासाठी तू देवाचे पूर्वीपासून प्रार्थना करत आहेस. ते अधिकता आणि ते भरभराट, विपुलता तुम्हाला प्राप्त होईल. ज्या क्षणाला तुम्ही ते प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात जे काही कमतरता होते, जे काही भटकंती होते, ते आता इथून पुढे राहणार नाही. तुम्ही देवाकडे श्रद्धा भक्ती ठेवून आला आहात. तुम्हाला कधीही एकटे सोडण्यात येणार नाही. देवाचा दिव्य आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहे, हे विसरू नका. जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला स्वामी संदेश ऐकत आहेत, त्याचा खरोखर स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करून त्याच्या कमतरता विपुलतेत परिपूर्ण करतो. त्यांना ज्या काही वेदना आहे, दुःख आहे, त्या सर्व काही संपून त्यांना आनंदाची प्राप्ती देवो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या जीवनात देवाकडून, स्वामी माऊलीकडून आनंदाची प्राप्ती प्राप्त करून घेण्यासाठी 1111 असे लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करायला विसरू नका. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या वचनावर, माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव. ते तुला जेव्हा आणि ज्या ठिकाणी प्राप्त होतील तेव्हा तुला
काही संकेत प्राप्त होऊ लागतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही मागील काळात धन प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी आज मी देऊ इच्छितो. कारण तो केलेले कर्म आता फळाला येण्याची वेळ आहे. तो आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने घडून येताना तुम्ही अनुभव करणार आहात. तुम्ही देवाची प्रार्थना, विनंती आणि खूप काही असे कार्य केले आहे जे खूप काही चांगले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुखद अनुभव देणार आहे. ज्यांनी कुणी त्यांना त्याच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्याच्या नात्यात आजपर्यंत त्यांना जे काही दुरावा जाणवत होता, आता इथून पुढे त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि खूप काही असे सुसंवाद प्राप्त होतील ज्यासाठी ते माझी प्रार्थना मनोभावे करत आहे. बाळा, या संदेशाला टाळून कुठेही जाऊ नकोस. कदाचित मार्ग दिसेल. काहीतरी होण्याची वेळ येत आहे. ते काहीतरी तुझ्यासाठी सुखद अनुभव देणारे आहेत. तू माझ्या या संदेशाची वाट पाहत होता म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. आता तुझी भटकंती थांबेल. तुझ्या मनात ते तुला खूप काही विचंचल थांबलेली जाणवेल. कारण मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद देत आहे. बाळा, कधी कधी काही गोष्टी उशीर होतात. तुम्हाला असे वाटते की ते होणार नाही, पण देवाची इच्छा आहे की ते तुम्ही प्राप्त करावे. तेव्हा निश्चित राहा. जरी उशीर झाला आहे तरी ते तुम्हाला प्राप्त होईल. अधिक सुख, संपन्नता आणि वैभवाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. जर तुम्ही पुढे पाऊल टाकले तर तुमच्या हाती निराशा कदापि येणार नाही. जे सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे ते खूप काही आनंदी आहे. देव तुमची मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही या क्षणाला देवाला केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे याचे उत्तर विचारात असला तर देव तुम्हाला होकारार्थी उत्तर देत आहे. तुम्ही मागितलेले तुम्हाला प्राप्त होईल. विश्वास ठेवा. मनाला सकारात्मक ऊर्जेने भरून घ्या आणि त्यात तुम्हाला सुख, आनंदाची प्राप्ती होईल. स्वामी म्हणतात, बाळा, येणारे 12 तास तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आणि सुख देणारे आहेत. तुम्ही ज्याकडे दुर्लक्ष केले होते आता तेच पुन्हा तुमच्या मार्गात येऊन तुम्हाला आनंद देण्यात येत आहे. कारण देवाने तुमच्या मागील परिस्थिती पाहून तुमच्याकडे ते सुख देण्याचे योजले आहे. देवाची योजना ही तुमच्या मनाच्या पलीकडे आहे. कदाचित बाळा, तुझ्या मनाप्रमाणे नसेलही काही घडेल, पण आता जे काही तुझ्यासाठी घडणार आहे ते तुझ्यासाठी अत्यंत आनंद करणारे आहे. तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नकोस. तुमची परिस्थिती आणि तुमचे सर्व काही जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही जर हे स्वामीचे संदेश श्रद्धेने, मनपूर्वक आणि देवावर विश्वास ठेवून ऐकत असाल, स्वामीचे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली सतत तुमच्या दिशेने ते सकारात्मक ऊर्जा पाठवू इच्छितात. तुमच्या कार्यात जे काही अडथळे होते ते दूर करू इच्छितात. तुम्हीही जर मन लावून या संदेशाला ऐकले तर तुमच्यासाठी ते आशीर्वाद येताना तुम्हाला अनुभवायला मिळतील. स्वामी आणि स्वामीची अफाट ऊर्जा सतत प्रभावित होत आहे. तुम्ही जर काही काळापूर्वी ते देवाकडे मागितले आहे तर ते सुख, संपूर्ण आशीर्वादासह तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही जे काही तुमच्या नात्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांना ते नाते तुम्हाला अधिक आनंदासह तुम्हाला प्राप्त होईल. कारण देवाची तशी योजना आहे की तुमच्यासाठी ते सुख नकळत देण्यात येणार आहे. जर तुम्ही ते आनंद स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर अगदी पुढल्या क्षणी देखील तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल. देव म्हणतात, मला तुझ्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तू प्रार्थना केली आहेस. मग आता विश्वास ठेव. या येणाऱ्या 24 तासात तुझ्या मनाचे जे काही पीडा होते, जे काही त्रास होते, जे काही खूप काही सुखद नव्हते ते तुझ्यावर दूर करण्यात येणार आहे. मग त्या तुला आवडणारे कार्य असो, जर तुला आवडणारे ते लोक असो किंवा तुझ्या कार्यात विघ्न आणणारे काही लोक असोत, ते तुझ्यापासून दूर नेल्या जातील आणि त्यांना पुन्हा कधीही तुमच्या मार्गात अडथळे उत्पन्न करता येणार नाही. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा देव तुझ्यासाठी सतत कार्य करू इच्छित आहे. जर तू स्वीकार करू इच्छितो तर होय म्हणून टाईप कर. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू ती गोष्ट आकर्षित करणार आहे ज्यासाठी तू इतके दिवस माझी प्रार्थना करत आहेस. कोणाला ते एखाद्या नात्याच्या रूपात प्राप्त होईल आणि अधिक आनंद त्याला मिळेल. कुणाला ते एखाद्या कार्याच्या रूपात प्राप्त होईल, त्यातून त्याला तो आनंद, ती प्रगती
साधता येईल. कोणाला ते एखाद्या खूप काही मोठ्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल, कारण तो त्या आशीर्वादासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करत आहे. आणि कोणाला तो एका मोठ्या आर्थिक चमत्काराच्या रूपात प्राप्त होईल, कारण त्यांनी त्या दिशेने योग्य दिशेने ते परिवर्तन घडून करण्यासाठी प्रयत्न केले आहे, म्हणून त्यांना ते आर्थिक चमत्कार अनुभवता येतील. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक बाळाची मागणी वेगवेगळी आहे. कोणाला प्रेम हवे आहे, कोणाला ते खूप काही सुसंवाद हवे आहे, कोणाला आर्थिक प्राप्ती हवे आहे, तर कोणाला कोणाच्या कार्यात यश हवे आहे. मी प्रत्येकाचे ऐकत आहे, कारण मी तुझा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेव. सर्व काही तुझ्यासाठी निरंतर माझे कार्य सुरू आहे. तुला सुखद अनुभव येणार आहे. तुझी चिंता दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल, इथून पुढे 12 तासात तुझ्या जीवनातून ते क्लेश, ते दुःख, ते संघर्ष तुमच्यापासून दूर करण्यात येणार आहे. देवावर विश्वास ठेव. देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्हाला आज काही चुकीचे वाटत असेल तर ते मागे सोडा, कारण ते सर्व काही चुकीचे आहे असे तुम्ही ठरवू नका, कारण ते सर्व काही देव ठरवत आहे. जर तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील तर ते मागे सोडा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी मार्गात अनेक आशीर्वाद आणि अनेक अशा संधी येत आहेत जे देव तुमच्या दिशेने पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा वेळ जाणार नाही. अशा मार्गावर मी तुला चालवत आहे. जर तुला सुख, संपत्ती, आनंद आणि आरोग्याची प्राप्ती हवी आहे, त्यासाठी तू माझ्यापर्यंत येऊन माझी प्रार्थना करत आहेस, कारण मी तुझी प्रार्थना ऐकतो आणि त्याचे उत्तर देखील तुला देतो. बाळा, कुठल्याही गोष्टीत उशीर झाला नाही आणि होणार देखील नाही. तू हा संदेश ऐकत आहे. तुझ्याकडे माझे आशीर्वाद येत आहे. तो चमत्कार घडणार आहे. हे येणारे 12 तास तुमच्यासाठी सुख, संपत्ती, आनंद आणि विपुलता, भरभराट घेऊन येत आहे. तुला ती संधी प्राप्त होईल. त्या संधीचे तू जर सोने केले तर तुझे जीवन धन्य होईल, कारण तुम्ही देवाच्या अपेक्षेसाठी आज इथे उपस्थित आहात. तर आशा सोडू नका, मनात निराशा ठेवू नका, कारण देव तुमच्यासाठी सर्व काही प्राप्त करून देणारे आशीर्वाद देत आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या परिवाराकडून एक गोड बातमी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदी होणार आहे. या आनंदासाठी तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे, त्याचे हे संकेत आहे. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकला आहे तर स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून आणि तुमच्या सर्व काही टेन्शनला दूर करून ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, प्रगती दिशा देवो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.